हाय, हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, की ज्या मुलांची 10वी झाली, आता त्यांना प्रश्न पडतोय, की 10वी झाली, पण आता इथून पुढे काय? या बाबतीत काही पालकांना सुद्धा प्रश्न पडतायत, की माझ्या मुलाची 10वी झाली, पण आता इथून पुढे काय? त्या संदर्भातली संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवा. तर बघूयात 10वी झाल्याच्या नंतर आपण नेमकं काय काय करू शकतो. तर 10वी झाल्याच्या नंतर आपण एकतर 11वी सायन्सला ऍडमिशन घेऊ शकतो, किंवा 11वी आर्ट्सला ऍडमिशन घेऊ शकतो, किंवा 11वी कॉमर्सला त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो, किंवा आपण 10वी झाल्याच्या नंतर डिप्लोमाचा एखादा कोर्स सुद्धा करू शकतो. आणि अदर मध्ये असं आहे, की जर एखाद्या मुलाला एखादं स्किल येत असेल किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये आवड असेल, तर त्या क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी काय करू शकतो, करिअर करू शकतो. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं बघा, 11वी सायन्स मध्ये आपण कोणकोणत्या फील्ड, कोणकोणते कोर्स त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. तर या ठिकाणी बघा, जर आपण 11वी सायन्सला ऍडमिशन घेतली आणि त्याच्यातही आपण जर पीसीबी ग्रुप घेतला, तर त्या ठिकाणी आपण वैद्यकीय क्षेत्र आणि त्याच्या संलग्नित असलेल्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. आता आपल्याला स्क्रीनवर दिसत असणारे हे जे कोर्स आहेत, हे जर कोर्स आपल्याला करायचे असतील, तर आपल्याला नीट एक्झाम त्या ठिकाणी क्वालिफाय करावी लागणार आहे. देणे तर आवश्यक आहेच, बट या व्यतिरिक्त आपल्याला ती क्वालिफाय करणं गरजेचं आहे. जर आपण ती क्वालिफाय केली आणि जर आपल्याला चांगले मार्क्स असतील, तर त्या ठिकाणी बघा आपण एमबीबीएस करू शकतो. आणि एमबीबीएस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण एमडी सुद्धा करू शकतो, किंवा एमएस सुद्धा करू शकतो. जर हे नसेल करायचं, तर त्यानंतर आपण बीडीएस करू शकतो. बीडीएस केल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी एमडीएस सुद्धा करू शकतो. बीएएमएस करू शकतो आयुर्वेदामध्ये, आणि त्यामध्ये एमडी सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर बीएचएमएस करू शकतो होमिओपॅथीमध्ये, आणि त्यामध्ये एमडी सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. किंवा आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे, की आपण वेटरनरी करू शकतो. बट याला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल, तर नीट ही एक्झाम आपल्याला देणं गरजेचं आहे आणि ती क्वालिफाय सुद्धा करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, या व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्राशी संलग्नित असलेल्या क्षेत्रामध्ये, जसं जर आपल्याला नर्सिंग करायची असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी नीट एक्झाम द्यावी लागणार आहे. आणि काही कॉलेजेसच्या स्वतःच्या ओन एंट्रन्स एक्झाम असतात, त्या जर आपण क्वालिफाय केल्या, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते. या व्यतिरिक्त सर, नर्सिंग केल्याच्या नंतर गव्हर्नमेंट जॉब्स आहेत का? तर नक्की आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नर्सिंगच्या जागा काय असतात, वॅकंट असतात. तर त्या ठिकाणी आपण काही एक्झामच्या थ्रू आपण त्या ठिकाणी लागू शकतो. नेक्स्ट, आपण फार्मसी करू शकतो. जर आपल्याला फार्मसी करायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला एमएसटी सीईटी ही एक्झाम द्यावी लागणार आहे. त्यानंतर आपण फिजिओथेरपी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. बट जर आपल्याला फिजिओथेरपी करायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला नीट किंवा सीईटी ही एक्झाम आपल्याला द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपण ऍग्रीकल्चर मध्ये काही करू शकतो का? तर ऍग्रीकल्चर मध्ये आपण त्या ठिकाणी बीएससी ऍग्री करू शकतो. बीएससी ऍग्री झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण एमएससी ऍग्री करू शकतो. त्यानंतर जर आपल्याला याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब्स करायचे असतील, तर आपण बीएससी ऍग्री किंवा एमएससी ऍग्री झाल्याच्या नंतर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, त्या दिल्याच्या नंतर आपण ऍज अ एओ ऍग्रीकल्चर ऑफिसर म्हणून लागू शकतो, किंवा एएफओ म्हणून लागू शकतो, किंवा कृषी सहाय्यक म्हणून आपण त्या ठिकाणी लागू शकतो. नेक्स्ट, आपण बीएससी फॉरेस्ट्री सुद्धा करू शकतो. त्यानंतर बीएससी फूड टेक्नॉलॉजी किंवा बीटेक फूड टेक्नॉलॉजी सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर प्युअर सायन्स मध्ये आपण काही करू शकतो का? तर नक्कीच, की जसं आपण बीएससी करू शकतो बॉटनीमध्ये, बीएससी झुलॉजी करू शकतो, बीएससी मायक्रोबायोलॉजी करू शकतो, बीएससी केमिस्ट्री करू शकतो, आणि त्या त्या सब्जेक्टमध्ये आपण त्या ठिकाणी एमएससी करू शकतो. पण यानंतर सर, आम्हाला जर टीचिंग फील्ड मध्ये उतरायचं असेल, तर त्यामध्ये आपण काय करू शकतो का? तर नक्कीच करू शकता. त्यासाठी तुम्हाला बीएससी बीएससी झाल्याच्या नंतर एक तर तुम्ही एमएससी करू शकता, म्हणजे एक तर बीएससी झाल्याच्या नंतर बीएड करू शकता, किंवा एमएससी झाल्याच्या नंतर बीएड करू शकता. बीएड झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी टीईटी एक्झाम त्या ठिकाणी क्वालिफाय करावी लागेल. टीईटी एक्झाम क्वालिफाय केल्याच्या नंतर तुम्हाला परत एक एक्झाम आहे, ती आहे टेट. आणि ही जर एक्झाम तुम्ही क्वालिफाय केली, तर तुम्ही उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शाळामध्ये ऍज अ टीचर म्हणून तुम्ही लागू शकता. या व्यतिरिक्त बीएससी केल्याच्या नंतर तुम्ही एमएससी करू शकता. एमएससी झाल्याच्या नंतर एमफिल करू शकता, आणि एमफिल झाल्याच्या नंतर पीएचडी करू शकता. या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे, तुम्ही बीएससी करू शकता. बीएससी झाल्याच्या नंतर एमएससी करू शकता,
त्यानंतर एक तर नेट किंवा सेट तुम्ही क्वालिफाय होऊ शकता आणि जर नेट किंवा सेट जर तुम्ही क्वालिफाय झाली तर तुम्ही ॲज अ लेक्चरर किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी जॉब करू शकता. यानंतर आता आपल्याला बघायचं बघा, हे बघितलं आपण 11वी सायन्सला. तर आपण पीसीबी ग्रुप घेतला तर आपण काय काय करू शकतो. यानंतर आता आपल्याला बघायचं बघा 11वी सायन्सला, बट त्या ठिकाणी कोणता ग्रुप, त्या ठिकाणी पीसीएम ग्रुप जर आपण घेतला तर कोणकोणत्या कोर्ससाठी आपण ऍडमिशन घेऊ शकतो. जसं की त्यामध्ये आहे बघा इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, जसं कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे किंवा आर्किटेक्चर आहे, डेटा सायन्स किंवा एआय आहे, त्यानंतर रोबोटिक्स मध्ये सुद्धा आपण इंजिनिअरिंग करू शकतो. बट जर तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जेई मेन, जर नॅशनल लेवलच्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जेई मेन ही एक्झाम द्यावी लागते आणि ती जर तुम्ही क्वालिफाय केली तर तुम्हाला एनआयटीज किंवा ट्रिपल आयटीज कॉलेज मिळू शकतात. या व्यतिरिक्त जर आपण जेई मेन दिली, जेई मेन क्वालिफाय केली आणि जेई ऍडव्हान्स सुद्धा क्वालिफाय केली तर त्या ठिकाणी तुम्हाला IIT चे कॉलेज मिळू शकतात. या व्यतिरिक्त सर आम्ही डिफेन्स मध्ये काही करू शकतो का, तर हो, एनडीए ची एक्झाम देऊ शकता जे की युपीएससी कंडक्ट करते. त्यामधून तुम्ही एकतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये आपलं करिअर करू शकता. या व्यतिरिक्त पायलट, जसं की कमर्शियल पायलट म्हणजे काय, एअरलाईन मध्ये पायलट आहे किंवा हेलिकॉप्टर मध्ये पायलट आहे, आपण बनू शकता. या व्यतिरिक्त आपण पीसीएम बी म्हणजे जनरल ग्रुप किंवा पीसीएम जर ग्रुप घेतला तर आपण बीसीए करू शकतो. बीसीए किंवा इंजिनिअरिंग मधले कोर्स केल्याच्या नंतर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर, त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी आणि गेम डेव्हलपमेंटचे कोर्स सुद्धा करू शकतो. यानंतर आता आपल्याला बघायचंय बघा, की आता आपण बघितलं 11वी सायन्स बघितलं, त्याच्यात आपण पीसीएम ग्रुप बघितला, पीसीबी ग्रुप बघितला. आता आपल्याला बघायचंय बघा, जर आपण 10वी नंतर 11वी आर्ट्स जर घेतलं तर कोणत्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकतो. जसं की आपण गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला युपीएससी एमपीएससी एक्झाम किंवा काही स्टेटच्या एक्झाम असतात त्या दिल्या तर आपण त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबसाठी लागू शकतो. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण लॉ करू शकतो. लॉ केल्याच्या नंतर आपण लॉयर किंवा जज बनू शकतो. जसं की मीडिया आहे, मीडियाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी कोर्स करू शकतो ज्याच्या माध्यमातून आपण ऍक्टर किंवा डायरेक्टर बनू शकतो. नेक्स्ट आपण टीचिंग फील्ड मध्ये सुद्धा उतरू शकतो. जसं की तुम्हाला बीए करायला लागेल, बीएड करायला लागेल, टीईटी द्यावी लागेल आणि टेट क्वालिफाय करावी लागेल आणि हे केल्याच्या नंतर तुम्ही ऍज अ शिक्षक म्हणून त्या ठिकाणी लागू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा आपण डिझायनिंग सुद्धा करू शकतो, डिझाईन. त्यानंतर आपण त्या ठिकाणी सोशल वर्क सुद्धा करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण बिझनेस सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. या व्यतिरिक्त बघा आपल्याला स्क्रीनवर दिलेलं आहे, जसं की जर आर्ट्स फॅकल्टी घेतली तर आपण सिव्हिल सर्व्हिसेस करू शकतो. त्यासाठी बीए ची डिग्री कोणत्याही सब्जेक्टमध्ये आपल्याला लागते. त्यामध्ये आपण युपीएससी एमपीएससी एक्झाम देऊ शकतो. या व्यतिरिक्त लॉ फील्ड मध्ये आपण करू शकतो, बिझनेस मध्ये आपलं करिअर करू शकतो, जर्नलिझम म्हणजे पत्रकारितामध्ये आपलं त्या ठिकाणी करिअर करू शकतो. डिझाईन आणि फॅशन फाईन आर्ट्स मध्ये सुद्धा आपलं करिअर करू शकतो. टीचिंग फील्ड मध्ये सुद्धा आपलं करिअर करू शकतो. त्यानंतर सोशल वर्क, ऍक्टिंग, फिल्म आणि क्रिएटिव्ह. या व्यतिरिक्त अदर ऑप्शन म्हणजे काय, हॉटेल मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी ट्रॅव्हल टुरिझम मध्ये सुद्धा आपण आपलं करिअर करू शकतो. यानंतर आता आपल्याला बघायचं बघा, हे झालं आपलं 11वी आर्ट्स. यानंतर आपल्याला बघायचं बघा 11वी कॉमर्स केल्याच्या नंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू शकतो. जसं की आपण सीए सुद्धा होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सीए फाउंडेशन एक्झाम द्यावी लागेल, त्याचा इंटरमिजिएट करावं लागेल आणि फायनल करावं लागेल. ते केल्याच्या नंतर तुम्ही ऍज अ सीए म्हणून काम करू शकता किंवा ऑडिटर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. आपण सीएस सुद्धा करू शकतो. या व्यतिरिक्त सीएमए सुद्धा करू शकतो. बीकॉम बँकिंग आणि फायनान्स मध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. बीबीए करू शकतो. बीबीए झाल्याच्या नंतर एमबीए करू शकतो. त्यानंतर कॉमर्स मधून सुद्धा आपण लॉ करू शकतो. लॉ केल्याच्या नंतर आपण एक तर लॉयर किंवा जज काही एक्झाम क्वालिफाय केल्याच्या नंतर बनू शकतो. त्याच्यानंतर आयटी फील्ड मध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आपलं करिअर करू शकतो. त्यानंतर कॉमर्स करून आपण एखादी डिग्री घेऊन त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, युपीएससी एमपीएससी एक्झाम सुद्धा देऊ शकतो. त्याच पद्धतीनं डिफेन्स मध्ये सुद्धा जसं आपण बघितलं की पीसीएम ग्रुप घेऊन आपण डिफेन्स मध्ये काम करू शकतो, आपलं जॉब करू शकतो. त्याच पद्धतीनं तुम्ही 11वी मध्ये कॉमर्स घेतलं तरी सुद्धा आपल्याला डिफेन्स मध्ये आपलं करिअर करता येते. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं बघा, तर आपण
त्या ठिकाणी 10वी झाल्याच्या नंतर काही डिप्लोमाचे कोर्स आहेत का? तर नक्की आहेत, की 10वी झाल्याच्या नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाज आहेत, जसं की आपण त्याला म्हणतो पॉलिटेक्निक. तर पॉलिटेक्निकमध्ये बघा वेगवेगळ्या ब्रांचेस, जसं डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग IT, त्याच्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग आपण त्या ठिकाणी. तर यानंतर बघा हे जे डिप्लोमा आहेत, तर हे आहेत बघा 12th नंतरचे डिप्लोमा आहेत. 12th नंतरचे म्हणजे 10वी केल्याच्या नंतर आपल्याला 11वी करावं लागणार आहे. 11वी केल्याच्या नंतर आपल्याला 12वी करावं लागणार आहे. त्यानंतर बघा आपण डी फार्म सुद्धा करू शकतो. त्यानंतर आपण डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे आपण त्याला DMLT म्हणतो. त्यानंतर आपण नर्सिंग करू शकतो, डिप्लोमा इन नर्सिंग, ज्याच्यातून आपण GNM आणि ANM च्या माध्यमातून करू शकतो. त्यानंतर आपण डिप्लोमा इन एक्स-रे अँड रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. या व्यतिरिक्त आपण डिप्लोमा करू शकतो कम्प्युटर अँड IT डिप्लोमा, जसं की डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग किंवा डिप्लोमा इन वेब डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट किंवा डिप्लोमा इन ॲनिमेशन अँड VFX किंवा डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी किंवा डिप्लोमा इन हार्डवेअर अँड नेटवर्किंग डिप्लोमा त्याला म्हणतात. या व्यतिरिक्त मॅनेजमेंट मध्ये सुद्धा आपण आपलं करिअर करू शकतो. मॅनेजमेंट मध्ये जसं की इव्हेंट मॅनेजमेंट असतील, टूर्स अँड ट्रॅव्हल्स याचं मॅनेजमेंट असेल ते सुद्धा आपण करू शकतो किंवा हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा आपण डिप्लोमा करू शकतो. या व्यतिरिक्त आपण डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट सुद्धा आपण करू शकतो. या व्यतिरिक्त क्रिएटिव्ह अँड डिझाईन डिप्लोमाज मध्ये जसं फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा असेल किंवा इंटेरियर डिझायनिंगचा डिप्लोमा असेल किंवा डिप्लोमा इन फाईन आर्ट्स असेल तर किंवा डिप्लोमा इन फोटोग्राफी असेल, यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. या व्यतिरिक्त बघा 10वी झाल्याच्या नंतर अजून डिप्लोमाचे काही कोर्स आहेत, जसं IT आहे. ITI मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, जसं तुम्ही फिटर ITI करू शकता, त्यालाच टर्नर सुद्धा म्हणतात. या व्यतिरिक्त इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, त्याच्यानंतर वेल्डर, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट यामध्ये सुद्धा आपण ITI करू शकतो. नंतर यानंतर बघा की 10वी झाल्याच्या नंतर स्किलवर आधारित असणारे म्हणजे एखाद्या क्षेत्राची आवड असणारे सुद्धा आपण आपल्याजवळ पर्याय आहेत. त्याला आपण म्हणतो की हटके करिअर पर्याय. काय म्हणतो त्याला आपण? हटके करिअर पर्याय, ज्याच्यामध्ये बघा जर एखाद्या मुलाला चित्रकला, शिल्पकला आणि स्केचिंग याची जर आवड असेल तर तो मुलगा फाईन आर्ट्स अँड कमर्शियल आर्ट मध्ये आपलं करिअर करू शकते किंवा एखाद्या मुलाला नृत्य, संगीत आणि अभिनय याची जर आवड असेल तर तो परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये काही सर्टिफिकेट कोर्स असतात ते केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपलं करिअर करू शकते. किंवा यानंतर ब्युटी अँड वेलनेस, जसं डिप्लोमा इन ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग अँड कॉस्मेटॉलॉजी कोर्सेस हे जर आपण कोर्स केले तर आपण ब्युटिशियन, हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट किंवा स्वतःचे सलून किंवा पार्लर त्या ठिकाणी आपण टाकू शकतो. या व्यतिरिक्त फोटोग्राफी अँड फिल्म मेकिंग मध्ये सुद्धा आपण आपलं करिअर करू शकतो. जसं की सध्या आता ट्रेंड चालू आहे रील स्टार, त्या पद्धतीने सुद्धा आपण त्या माध्यमातून बनू शकतो. या व्यतिरिक्त आपण फॉरेन लँग्वेज स्पेशालिस्ट म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम करू शकतो. जसं की इतर देशातील भाषा शिकून आपण ऍज अ ट्रान्सलेटर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतो. नेक्स्ट, स्पोर्ट आणि फिटनेस. जर आपण स्पोर्ट निवडलं तर त्या ठिकाणी आपण कोच सुद्धा बनू शकतो आणि जर आपण फिटनेस मध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर ऍज अ जिम ट्रेनर म्हणून आपण त्या ठिकाणी आपलं काम करू शकतो. या व्यतिरिक्त जर ऍग्रिकल्चर आपल्याला करायचं असेल तर त्याच्याशी संलग्नित जसं शेती आणि दुग्ध व्यवसाय सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचल यासाठी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.